कल बीती रात कल्याण डोंबिवली के नीलजे से पंढरपुर देवदर्शन के लिए जा रही बस का पनवेल महामार्ग पर एक ट्रैक्टर की भिड़ंत में 5 मुसाफिर हलाक हो गए हैं और कई लोग जख्मी हो गए हैं। घायलों को नई मुंबई के एमजीएम अस्पताल में भर्ती किया गया है। प्राप्त जानकारी के अनुसार कल रात 1 बजे के समय कल्याण डोंबिवली के नीलजे से लग्जरी बस में 50 दर्शनार्थियों को लेकर पंढरपुर जा रही थी। बस जैसे ही पनवेल महामार्ग पर पहुंची, सामने से आ रहे ट्रैक्टर से उसकी भिड़ंत हो गई और बस खाई में गिर गई। भयंकर दुर्घटना में 5 मुसाफिरों की जगह पर ही मृत्यु हो गई है। अन्य जख्मियों को नई मुंबई के एमजीएम अस्पताल में भर्ती किया गया है। ये भयंकर दुर्घटना पनवेल के 20 फुट खाई में घटी है। कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी बस होती, वारकऱ्यांची बस होती। वारीसाठी हे सर्व वारकरी निघाले होते, परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा किलोमीटर 5-800च्या दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबंधित या एक्सप्रेसवरती जे प्रतिबंधित वाहन आहे ट्रॅक्टर, तो ट्रॅक्टर येत असताना ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आहे। त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली। खोल खड्ड्यामध्ये पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बस मधील बरेच प्रवासी जखमी झाले होते। त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी IRB पेट्रोलिंग असेल, देवदूत यंत्रणा असेल, डेल्टा फोर्स असेल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील, महामार्गाच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल, नवी मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे, मदतकार्य पूर्ण केलेलं आहे। काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील या ठिकाणी आल्या होत्या। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थे आमचे 20 टीम मेंबर्स या ठिकाणी काम करत होते। या अपघातामध्ये जवळजवळ 54 प्रवासी होते आणि 2 ट्रॅक्टर मधले जे प्रवासी होते असे एकूण 54-55च्या दरम्यान ह्या लोकांची संख्या होती। त्यामध्ये दुर्दैवाने 5 लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली, कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्व जखमींना आमच्या सर्व यंत्रणांनी MGM हॉस्पिटलमध्ये रवाना केले, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे। आणि बसमध्ये 2 व्यक्ती जागीच मृत्यू पावले होते, त्यामध्ये एक महिला होती। काल रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे नीलजे गाव आणि पंचक्रोशीतील भाविक बसने जात असताना एक अचानक असा त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये वारकरी भाविक हे ठार झालेले आहेत। तर त्यांच्या आत्म्यास भगवान पंढरीस परमात्मा हा शांती देव ही श्री माऊली सांप्रदायिक मंडळ रोड हायवे नीलजे यांच्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आणि सर्व भाविक भक्तांना एक विनंती आहे, त्यांनी पंढरपूरकडे रवाना होताना आपल्या गाड्या सावकाश चालवाव्यात आणि जपून चालवाव्यात।